नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप. या नेत्याचं डायरेक्ट नावच रोहित पवार यांनी घेतलं. या नेत्याचाच हात असल्याचा समोर पुरावाच त्यांनी मांडला. अजितदादा पवार यांचा अपघात नसून घात आहे आणि त्यामागे कोणाचा हात आहे ते त्या नेत्याचं, केंद्रीय नेत्याचं नाव समोर आलेलं आहे. नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि लाडके नेते अजितदादा पवार यांचं काही दिवसापूर्वी बारामतीत निधन झालं होतं. प्लेन क्रॅश झाल्यानंतर तेथील जे काही जनतेच्या, राज्यातील जनता ही शोकसागरात बुडाली होती. त्यानंतर रोहित पवार असतील, अमोल मिटकरी असतील, तसेच अनेक नेत्यांनी या अपघाताविषयी शंका व्यक्त केली होती. त्यानुसार रोहित पवार यांनी अनेक ठिकाणी जाऊन स्वतः अभ्यास करून अनेक पत्रकार परिषदा घेतल्या. त्यामध्ये सुद्धा VSR कंपनी आणि जे काही यामध्ये सामील आहेत त्यांची नावं त्यांनी सांगितली आणि कशा प्रकारे अजितदादा पवार यांचा घात केला आहे ते सर्वांसमक्ष पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. परंतु त्यानंतर सुद्धा सरकारने कोणतीही चौकशी किंवा काही केलं नाही. परंतु 2 दिवसापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर VSR कंपनीची जी काही 5 विमानं होती त्यांच्यावर बंदी आणण्यात आली होती. त्यानंतर आज रोहित पवार हे बारामती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अजितदादा पवार यांचा घात झाल्यानंतर त्या जी काही नावं समोर येत आहेत त्या कंपनीच्या विरोधात आणि इतर नेत्यांविरोधात FIR नोंदवण्याकरता गेले होते. मात्र पुढे काय झाले ते आपण बघूया. रोहित पवार आज बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी दाखल झाले, पण अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी एक मोठा गौप्यस्फोटच केलेला आहे आणि त्या नेत्याचं नाव सांगितलं आहे. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात DGCA आणि VSR कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आज आक्रमक दिसले. बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदसुद्धा घेतली. त्यात त्यांनी विमान अपघातामागे कुणाचा हात आहे यावरून मोठे भाष्य केले. त्यांनी राज्यातील एका मोठ्या नेत्याचा उल्लेख पण केला. VSR कंपनीच्या मालकाच्या जवळ अनेक लोक असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या बोलण्याचा नेमका रोख कुणाकडे आहे याची चर्चा होत असताना आज बारामतीमध्ये त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की हा विमान अपघात हा गुन्हा 100% दखलपात्र आहे. मग यात गुन्हा का दाखल होत नाही? अजितदादांची दखल घेतली जात नाही असं व्यक्तिमत्व होतं का? CID आणि CBI कडून चौकशी करा. आमचं काही म्हणणं नाही, पण FIR दाखल करण्यात आली पाहिजे अशी मागणी रोहित पवार यांनी केली. कॉज ऑफ ॲक्शन आला आहे, त्या आधारे FIR दाखल झाला पाहिजे. दादांना न्याय का मिळत नाही असंही त्यांनी सांगितलं. तर त्यानंतर आमचं ऐकायचं नसेल तर आम्हाला तुरुंगात टाका, पण ऐकत नाही, कुणाला तरी वाचवलं जात आहे असंही त्यांनी सांगितलं. कुणाचा तरी पोलिसांवर प्रेशर आहे. पोलीस अशा पद्धतीने वागत असल्याचा हा घातपात आहे का, अजून संशय बळावत आहे असं रोहित पवार यांनी सांगितलं. VSR कंपनीचे मालक अनेक मोठ्या लोकांच्या जवळचे आहेत. रोहित सिंगच्या लग्नाला महाराष्ट्रातील मोठा नेता गेला होता, आंध्राचा नेता गेला होता. त्याच्या NBSC कंपनीला रोहित सिंगने मोठा निधी दिला, त्यामुळे त्याला वाचवलं जात आहे असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. अजितदादांना खरा विमान दिलं हे DCSA सांगते, त्यामुळे विमान मुद्दाम दिलं का? यामागे मोठ्या व्यक्तीचा हात आहे असा सवाल रोहित पवार यांनी केला. चौकशी अपघातावर होते, चौकशी कराच, पण घातपात आहे का, क्रिमिनल अँगल आहे का याचीही चौकशी करा. ते का केलं जात नाही? याचा अर्थ कोणत्या ना कोणत्या मोठ्या व्यक्तीचा यामागे हात आहे असा संशय, असं पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांनी थेट आता प्रफुल्ल पटेल यांचंच नाव घेतल्याची सुद्धा जोरदार चर्चा रंगलेली आहे. कारण रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदेमध्ये नामोल्लेख न करता पटेलांकडे बोट दाखल होतं. मात्र आज त्यांनी जे काही रोहित सिंग VSR कंपनीचा मालक आणि प्रफुल्ल पटेल यांचे संबंध उघड केले. त्यामुळे सध्या तरी प्रफुल्ल पटेल यांचं नाव रोहित पवार यांनी घेतल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे अजितदादा पवार यांचा जो काही अपघात नक्की होता की घातच केला यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं?
रोहित पवार यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल किंवा अन्य व्यक्ती की कोण या अपघातामागे घातामागे असू शकतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद.